म्हणजे अशी फिलिंग येते की संपूर्ण ट्रेन मी बुक केली आमच्यासाठी। हॉटेलमध्ये जेवता तिथे जावंसं वाटतं। आपल्या आजच्या डेमो ट्रेनला अल्को डिझेल लोको अटॅच करणार आहेत। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी भूषण स्वागत करतो आपल्या सर्वांचे #मॉन्सून जर्नीच्या एपिसोड 2 मध्ये फ्रॉम अहमदनगर रेल्वे स्टेशन। एक गरमागरम कडक चहा होऊन जाऊन दे आपला प्रवास सुरू होण्याआधी। तर मंडळी, बऱ्याच दिवसांनी आज आपला रेल्वेचा प्रवास होणार डेमो ट्रेनने, पण कोकणात ठिकाणी न होता होणार थेट पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा। लोकेशन नगर रेल्वे स्टेशन आणि वाजले सकाळचे 6:30। आज आपला पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जोडणाऱ्या डेमो ट्रेनचा प्रवास होणार 01401 नगर अमळनेर डेमो एक्सप्रेस। या डेमो ट्रेनचे 2 वर्षापूर्वी उद्घाटन झाले होते नगर ते न्यू आष्टीपर्यंत, पण 2024 जानेवारी पासून ही लाईन आता एक्सटेंड केली थेट अमळनेर या ठिकाणापर्यंत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज संपूर्ण प्रवास करणार नगर ते अमळनेर या डेमो ट्रेनने। एकूण 100 किलोमीटरचा प्रवास आहे आणि यामध्ये एकूण किती स्टॉपेज घेते, तिकीट भाडे किती, वेळ किती, संपूर्ण माहिती शेअर केली जाईल। तर जे कोणी आहेत नगरचे, बीडचे, तारकपूर, पुढे अमळनेर, त्यांनी तर व्हिडिओ पाहायचाच आहे, पण जे जे नवीन पाहत आहेत या रूटवरती त्यांना सुद्धा संपूर्ण माहितीसह प्रवास नक्कीच पाहायला मिळेल। पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता यायचं आहे आणि आजच्या नगर अमळनेर या डेमो प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे। काल या ठिकाणी मजबूत पाऊस पडला, मजबूत म्हणजे मजबूत, त्यामुळे आज प्रवासाला तर भाई 4 चांद लागणार आहे। आधी आपण तिकीट काढून घेऊ, कारण तिकीट घर एका साईडला आणि स्टेशनची एंट्री एका साईडला। अहमदनगर ते अमळनेर तिकीट भाडे बघा किती आहे। 100 किलोमीटरसाठी फक्त आणि फक्त 25 रुपये, म्हणजे आपला 25 रुपयात प्रवास होणार एंड टू एंड। जर तुम्ही नगरला येताय म्हणजे नगर रेल्वे स्टेशनला, तर आवर्जून आपले मोबाईल, आपले सामान म्हणजे बॅगेतले जे काय असेल ते व्यवस्थित सांभाळून ठेवा, कारण या ठिकाणी चोरी होण्याची 100% दाट शक्यता आहे। हे मी बोलत नाही, इकडचे RPF, इकडचे पोलीस स्वतःहून बोलतात। आता माझं वाक्य हे बोलणं ऐकून बरेच नगरकरांना कदाचित राग येईल, पण जी रिॲलिटी ते सांगतोय, कारण मी कालपासून इथे थांबलोय। तर जवळजवळ 10 ते 12 वेळा RPF वाले, पोलीसवाले आले आणि हेच सर्वांना सूचना करतायत की तुमचे मोबाईल, तुमचे बॅगा सांभाळून ठेवा। हा वेटिंग रूम आहे, मेन काउंटर, आणि त्याच्यासमोर एक जागा आहे जिथं लोक रात्रीचे झोपतात। सो हे 3 ठिकाणे अशी आहेत ना, सांभाळून राहायला पाहिजे। आणि फक्त नगरच नाही तर प्रत्येक रेल्वे स्टेशनला ही अनाउन्समेंट केली जाते RPF द्वारे। चैनीच्या वस्तू आहेत, खाजगी सामान, ते सांभाळून ठेवा। नगरला आलोच आहे तर आपली सबस्क्राईबर बाकी मिळाली आहेत जे आपले व्हिडिओ पाहतात। दादा आपलं नाव? सोनू काळे। तुम्ही राहणारे कुठले? मी राहणार कल्याणचा। तुमचं गाव आहे काय? हे गाव आहे, माझा जिल्हा आहे। अरे वा, क्या बात। कशी वाटतं व्हिडिओ तुम्हाला? एकदम भरपूर मस्त, आणि मी लाईक करतो, मी तुमचा सबस्क्रायबर आहे। नक्की नक्की। मग तुम्हाला कुठले, रेल्वेचे आवडतं की बसचे आवडतात? मला STचे जास्त आवडतात। अरे वा, क्या बात आहे। म्हणजे कसं आहे, तुम्ही जे दाखवता ना ते एकदम मनाला भावतं, अरे त्या पद्धतीने पण मला पण बघावंसं वाटतं आणि प्रवास करायची इच्छा होते। प्रवास करायची इच्छा होते। धन्यवाद धन्यवाद। हॉटेलमध्ये जेवता तिथे जावंसं वाटतं। अरे अरे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आत्ताशी 6:45 होत आहेत, अजून 1 तास आहे आपल्या ट्रेन सुटायला, कारण ट्रेनचा टायमिंग आहे नगरपासून अमळनेरसाठी सकाळी 7:45 वाजता। 8 वाजला 1 मिनिटं, अरे 8 वाजले पण आपली डेमो ट्रेन सुटायचं नाव घेत नाही। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 नंबरला आली, म्हैसूर वाराणसी, आणि माझ्यासोबत आहेत एक रेल फॅन हिरम नगरकर, आहेत नगरचे राहणारे। नमस्कार, शुभ सकाळ। या ठिकाणी एकदम वंगाळ कारभार सुरू आहे। डेमो ट्रेनचा टायमिंग आहे 7:45ला। आज ही ट्रेन 1 तास लेट आहे। ट्रेन लेटच आहे, म्हटलं मस्त नाश्ता करून घेऊ। आणि नाश्ता काय, फक्त बिस्किट। घ्या भाऊ घ्या, एन्जॉय करा। फायनली बाबा, मागे लागून बडबडून कारण मिळालं की नेमकं का ट्रेन हलत नाहीये। तर एक थोडा प्रॉब्लेम झालाय डेमो ट्रेनच्या इंजिनमध्ये। तर आता ह्या ट्रेनला अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे, बोलते ना सब्र का फल मीठा होता है, त्या दृष्टिकोनातून आपल्या आजच्या डेमो ट्रेनला अल्को डिझेल लोको अटॅच करणार आहे। आजचा प्रवास तर डेमो ट्रेनचा आहे, पण त्यासोबत अल्को इंजिनचा। वा भाई वा। जे कोणी आहेत रेल फॅन्स त्यांना माहितीच आहे की अल्को इंजिनचं किती महत्व आहे, स्पेशली रेल फॅनिंग मध्ये। नगर रेल्वे स्टेशन बद्दल बोलायचं झाले, एकूण 2 फलाट आहेत। स्टेशन कोड झाला AMN, आणि या ठिकाणाहून मनमाड, पुणे, आणि आपण ज्या दिशेने चाललोय ती म्हणजे
न्यू आष्टी अमळनेर लाईन पास होतात. वाजले बघा बरोबर 10, 7:45चा टायमिंग असून आपली ट्रेन 2 तास लेट आहे. आणि संपूर्ण डब्यामध्ये म्हणजे एकूण 8 डबे आहेत या डेमो ट्रेनला. 8च्या 8 डब्यामध्ये फक्त आम्ही दोघंच आहोत, मी आणि हेरम भाऊ. म्हणजे अशी फिलिंग येते की संपूर्ण ट्रेन मी बुक केली आमच्यासाठी. निघेल थोड्या वेळ ट्रेन निघेल आपली. निर्धारित वेळेपेक्षा 3 तास आपली ट्रेन उशिराने आहे. 10:45 वाजता होते रवाना. असो फायनली आपल्या नगर ते अंबळनेर या डेमो ट्रेन प्रवासाला झाली सुरुवात. गणरायाचं नामस्मरण करत पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. भाई वा, अल्कोचा जो काही चगिंग आहे, जो स्मॅशिंग आहे, एक नंबर. आता आपण लागलो आहोत नगर आष्टी अमळनेर ह्या रूटला. एकदम सिंगल लाईन आणि तीवाली दिसते नादखोळा. तीवाली दिसते जी तुम्हाला घेऊन जाईल थेट दौडकोड लाईनला, थेट पुणेसाठी. म्हणजे जी लाईन पास होते नगरसाठी ती संपूर्ण एकेरी लाईन आहे, सिंगल लाईन. तर त्या ठिकाणी दुपदरीकरणाचं काम सुरू आहे आणि ह्या लाईनचं सुद्धा हळूहळू सुरू होईल. ट्रेन क्रमांक 01401 अहमदनगर ते अमळनेर डेमो ट्रेन. सप्टेंबर 2022 साली अहमदनगर बीड परळी या रेल्वे लाईनचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला. तो म्हणजे अहमदनगर न्यू आष्टी. सोलापूरवाडी, न्यू लोणी, धानोरा या गावातील लोकांचे ट्रेनने प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. काळी माती हिरवी झाडी ला 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 ला. नंबर 1 प्रवास होतोय या डेमो ट्रेनने. टायमिंग बद्दल बोलायचे झाले तर ही ट्रेन दिल्लीची असून ठीक सकाळी 7:45ला रवाना होते नगर रेल्वे स्टेशनवरून, जी तुम्हाला 3 ते 3.5 तासामध्ये पोहोचवते अमळनेर भांडेच्या या ठिकाणी सकाळी 11:30 वाजता. आणि लगेच 1 तासाने रवाना होते दुपारी 12:30 वाजता नगरसाठी, जी तुम्हाला सोडेल दुपारी 3:30 वाजता. आणि तिकिटाबद्दल बोलायचे झाले तर किती रुपये? 25 रुपये. विचार करा मंडळी, 25 रुपयामध्ये प्रवास होतोय डेमो ट्रेनचा नगर ते अमळनेर. नगर सोडल्यापासून पहिले स्टेशन मिळाले ते म्हणजे नारायण डोहो. कोण आहेत की नाही नक्कीच कमेंट करा. आणि प्लॅटफॉर्म बघा पूर्ण रिकामी, फक्त मला एकच व्यक्ती दिसते आणि पुढे तिकीट काउंटर. नारायण डोहो या ठिकाणी येण्याचा टायमिंग वेगळा आहे, 8 ते 8:15च्या मनाने. पण आपली ट्रेन आधीच लेट, त्यामुळे टायमिंग पण लेट. आणि यापुढे आपण जी स्टेशन पाहणार ती संपूर्ण सिंगल लाईन. आणि ह्या रूटवरती फक्त एकच ट्रेन येते, ती म्हणजे ही 01401/02 नगर अमळनेर नगर डेमो एक्सप्रेस. सदर डेमो ट्रेन सोमवार ते शनिवार आठवड्याचे 7 दिवस असून 100 किलोमीटरचा प्रवास 3 तासामध्ये पूर्ण करते. न्यू लोणी रेल्वे स्टेशन बघा, एकच फलाट, एकच ट्रॅक, पलीकडे काय नाही. अगदी हे पण नाही, शेड पण नाही, तिकीट काउंटर पण जास्त काय नाही. चला आपली ट्रेन सुटते. आणि स्टेशन कोड झाला NLNI. कुठलं स्टेशन? न्यू लोणी. नगरपासून अमळनेरसाठी एकेरी लोहमार्ग. पावसाळी ऋतूमध्ये प्रवास केला तर नयनरम्य यादगार हा प्रवास होऊन जातो. सोलापूरवाडी, याचा सोलापूरचा काय संबंध नाही, फक्त इथं गावाचं नाव आहे सोलापूरवाडी.
अजून स्टेशनचं बांधकाम व्हायचंय बघा, बांधकाम सुरू आहे, पूर्णपणे झालेलं नाही. आजच्या ट्रिपला डेमो ट्रेन सोबत 2 ट्विन्स डिझेल इंजिन जोडण्यात आले आहेत. एकेरी लोहमार्ग, आजूबाजूला काळी माती. रेल्वेचा हा प्रवास करताना हे गाणं नक्कीच आठवेल. काळी माती, निळ पाणी, हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याच्या भुईला या भार. ही डेमो ट्रेन अमळनेरपर्यंत सर्व स्थानके घेते. नारायण डोहो, न्यू लोणी, सोलापूरवाडी, न्यू धानोरा, कडा, न्यू आष्टी, बेतालवाडी आणि हातोला हे मुख्य स्थानके. या भागातून प्रवास करताना आजूबाजूला शेती पाहायला मिळते. त्यासोबत कडुलिंबाची मोठ्या प्रमाणात असलेली झाडे झुडपे. किती सुंदर व्ह्यू आहे. सिंगल लाईन आणि आजूबाजूला संपूर्ण शेती. न्यू आष्टी, वेलकम टू बीड जिल्हा. सप्टेंबर 2022 साली चालू झालेली ही डेमो ट्रेन इथपर्यंत यायची, म्हणजे हिचा प्रवास व्हायचा नगर ते न्यू आष्टी. आणि आता 2024 पासून 2-3 स्टेशन एक्सटेंड करत जाते थेट अमळनेर भांडेच्या या ठिकाणी. अजून पण काम सुरू आहे. पुढे बीड, परळी ही लाईन जोडणारी. पाऊस पडत काय चांगलं भरलो हा. न्यू आष्टी कोण आहेत की नाही आष्टीचे, नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्यापैकी कोणी कोणी हा नगर अमळनेर डेमो ट्रेनचा प्रवास केलाय, नक्कीच कमेंट करून सांगा. लवकरच ही लाईन बीड पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. आणि हो, सध्या तरी विद्युतीकरण नाही, त्यामुळे डिझेल इंजिन प्रवासाचा आनंद नक्कीच घेऊ शकता. आतापर्यंत आपण पूर्ण केला 65 किलोमीटरचा प्रवास. अजून बाकी आहे 35 किलोमीटर. म्हणजे 3 तासामध्ये प्रवास होतो संपूर्ण नगर ते अमळनेर. त्यापैकी नगर ते न्यू आष्टी प्रवास होतो 2 तासामध्ये आणि 1 तासामध्ये अमळनेर. आज ट्रेन लेट आहे, त्यामुळे उशिरा पोहोचली 1 वाजता. नाहीतर रेग्युलर टायमिंग ठीक सकाळी 10:30. बस तर मग आता 2च फक्त स्टेशन राहिले, बेतालवाडी आणि हातोला. आणि त्यानंतर आपला लास्ट स्टॉप अमळनेर भांड्याची. पण आहेत की ना अमळनेरचे, नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं अमळनेर, हॅशटॅग महाराष्ट्र 40. आपल्या आजच्या प्रवासासोबत अल्कोने प्रवास झाला. वा, WDG3A अल्को लोको. या ठिकाणी होतो एंड पॉइंट. अजून पुढे कामकाज सुरू आहे. बीड, परळी ही लाईन. अल्को इंजिन, डेमो ट्रेन, निसर्गरम्य वातावरण आणि आपले मित्र हेरम नगरकर यांचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे. काय नाव? हेरम नगरकर याच नावाने. सबस्क्राईब करा आणि रेल फॅनिंगचे व्हिडिओ आवर्जून पहा. बाकी इथं कुठं चाललंय रे? वेताळवाडी. कुठलं गाव तुमचं? मी इथं फिरायला आले. तिकीट काढली का? कुठं? अरे वा. मग तुम्हाला नगर ते अमळनेर असा 01401
डेमो ट्रेनचा संपूर्ण प्रवास आणि त्यासोबत दिलेली माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.